हॅलो हाय नमस्कार, मी अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं नवीन एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीचा सीझन 6 जो आहे तो आता उत्तरार्धाच्या टप्प्यात आलेला आहे. बिग बॉस सीझनचा 6वा हा जो सीझन होता बिग बॉसचा हा प्रचंड चर्चेमध्ये राहिला. यावरती भरपूर चर्चा झाल्या, भरपूर स्पर्धकांमुळे हा विषय जो आहे हा जो सीझन आहे हा रंगताना दिसला. आणि आता त्या अगोदरच राकेश बापटने जी पोस्ट लिहिलेली आहे ती वाचून सर्वांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत. राकेश बापट आता बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनालेच्या वीकमध्ये पोहोचलेला आहे. राकेशचा स्वतःवर इतका विश्वास होता की बिग बॉस 6 मध्ये जाण्या अगोदरच त्याने स्वतःबद्दल हे भाकीत केलं होतं. राकेशने घरामध्ये जाण्याआधीच एक पोस्ट लिहून ठेवली होती आणि आता राकेश ग्रँड फिनाले मध्ये जाताच त्याच्या टीमने ही पोस्ट जी आहे ती शेअर केली आहे. राकेश लिहितो की प्रिय महाराष्ट्र, स्वामींच्या आईच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनाले वीकपर्यंत पोहोचलो आहे. शो मध्ये जाण्याआधीच मी हा संदेश माझ्या टीमकडे लिहून पाठवला होता. बिग बॉसचा प्रवास खूप अवघड असतो. जर मी फिनाले वीकपर्यंत पोहोचलो तर माझी कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहोचावी एवढीच इच्छा आहे. आईच्या इच्छेसाठी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मी एजेची भूमिका साकारली होती. एजे म्हणजे मिस्टर परफेक्ट. त्या भूमिकेवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलं त्याला तोड नाही. प्रेक्षक नेहमी विचारायचे, खऱ्या आयुष्यात तुम्ही मिस्टर परफेक्ट आहात का? तुमच्याच प्रेमामुळे बिग बॉस मराठीचा हा प्रवास माझ्या वाट्याला आला. खरं सांगायचं तर मी स्वतःला बिग बॉस मटेरियल समजतच नव्हतो. हा शो करावा की नाही याबद्दलही मनात दुविधा होती. पण सगळ्यांचा आग्रह बघून मी हे आव्हान स्वीकारलं. एजे सारखा मिस्टर परफेक्ट फक्त पडद्यावर शोभतो. प्रत्यक्षात आपण सगळेच, मीही इम्परफेक्ट आहे. त्याचं कारण इम्परफेक्शनमुळेच आयुष्य जे आहे ते सुंदर बनतं. माणसं इम्परफेक्ट, नाती इम्परफेक्ट, निसर्ग इम्परफेक्ट. आपणही बरंच शिकतो, पडतो, धडपडतो, रडतो, हसतो, जिंकतो, हरतो आणि या सगळ्यामुळे जगण्याला अर्थ येतो. आज जर मी बिग बॉसच्या घरात इथवर पोहोचलो आहे तर याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं प्रेम. ट्रॉफी ज्याला ती खरी मिळायला हवी त्या सर्वात डिझर्विंग आणि पॉप्युलर कंटेस्टंटला मिळो. महाराष्ट्राचा जो काही निर्णय असेल तो मला सर आखो पर कबूल है. तुमच्या मनात मला जागा मिळाली. माझ्या गुणदोषांसही तुम्ही मला मानलं, जपलं, त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. तुम बिन मी काहीच नाही, पुढे सगळं काही स्वामींच्या इच्छेने. तुमचाच राकेश बापट. त्याची ही जी पोस्ट आहे ही खूप जास्त चर्चेमध्ये आलेली आहे कारण त्याने बिग बॉसमध्ये जाण्या अगोदरच त्याच्या टीमकडे हा मेसेज दिला होता. मे बी त्याला त्याच्यावरती तितका कॉन्फिडन्स असावा. राकेश बापट हा जो आहे हा फिनालेपर्यंत तरी पोहोचलेला आहे, फिनाले वीकपर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, यंदाची बिग बॉस सीझन 6ची ट्रॉफी ही राकेश घेऊन जाईल का? व्हॉट यू थिंक अबाउट इट? नक्की काय वाटतंय कमेंट करा आणि अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.